आजकाल निवडणूक प्रक्रियेवर खूप भाष्य करण्यात आलं. निवडणूक प्रक्रिया हे शिथिल करण्यासाठी काहीही करावं लागत. जर आपण ज्या दिवशी वोटिंग आहे त्या दिवशी त्या 10 पक्ष जर उभे असेल, 10 पक्षाचे 10 प्रतिनिधी हे त्या पोलिंग बूथवर हजर असतात. पोलीस पण हजर असतात. मग निवडणूक अधिकारी असतात. निवडणूक अधिकारी 5 जण असतात. तर यांची जर संख्या पकडली आणि सर्वात शेवट म्हणजे 5 वाजेपर्यंत इलेक्शन झाल्यानंतर 5 नंतर गेटच्या आतमध्ये जे काही असेल त्यांनाही आपण सामील करून शेवटचं जो मतदान करेल त्याच्याच हातानं सील करून नंतर 10 मिनटं पूर्ण ही तयारी केल्यानंतर 10 मिनटानंतर त्याच शेवटच्या मतदाराकडून ते सील फोडून आणून आणि त्यांच्या ज्या पक्षाचे जे पक्षाचे जे प्रतिनिधी बसले राहतात त्यांच्याच समोर 1500 वोटिंगच्या वर एका पोलिंग बूथवर वोटिंग राहत नसेल. 1500 वोटिंग होटायला किती वेळ लागेल हा एक विचार केला तर आपला निकाल त्याच वेळेवर लागू शकतो. EVM मशीनची काउंटिंग आणि व्हीव्हीपॅटची काउंटिंग हे टॅली होते का ते बघायचं. आणि त्याच्यानंतर कोणालाही डाऊट येणार नाही. CCTV कॅमेरासमोर काउंटिंग करावी. सर्व प्रतिनिधीसमोर काउंटिंग होते. पोलिसासमोर काउंटिंग होते आणि सर्वांचं CCTV फुटेज हे प्रत्येक नागरिकाला प्रसारित करण्यात यावे.